अमरावतीच्या परतवाडामध्ये जर आपण पाहिलं तर एका तरुणांकडनं अनेक मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जात आहे। अयान असं या मुलाचं नाव आहे आणि त्याला जर आपण पाहिलं तर काल पोलिसांनी अटक केलेली होती। आज त्याला न्यायालयात देखील हजर करण्यात आलं होतं। आरोपीला आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस निरीक्षक मस्के सर आहेत। सर, काय सांगणार? आरोपीला अटक केलेली आहे, तुम्ही न्यायालयात नेलं, नेमकं काय? आरोपीला अटक केल्यानंतर आपण आता न्यायालयात रिमांडसाठी हजर केलं। माननीय न्यायालयाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। त्या दरम्यान आता आरोपीकडे आपण पुढील तपास करत आहोत। तर अत्यंत गंभीर प्रकरण आहेत। यामध्ये मुख्य आरोपीसह काही अनेक तरुण सहभागी आहेत का? कसा तपास पोलीस करतात? आता आरोपीचा डिव्हाइस आपण मोबाईल डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। त्याचं परीक्षणानंतर त्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी समोर येतील त्या आपण तपासामध्ये निष्पन्न होतील, त्या समोर येतीलच। त्यामध्ये जे व्हिडिओ सध्या आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे व्हिडिओ मुख्य आरोपीकडनं व्हायरल करण्यात आले की त्याच्या कोणी काही सहकारी होती, त्यांनी हा संपूर्ण प्रकार? तोच तपासाचा भाग आहे। आता त्यामध्ये कोण ID बनवली किंवा कोणत्या ID वरून टेलिग्रामवर ते प्रसारित करण्यात आलेले आहेत, तर त्याची माहिती आपण सायबरकडनं घेत आहोत आणि त्यानंतर आरोपी निष्पन्न करू। आरोपीकडे पण चौकशी करू, त्याच्याकडून काय माहिती मिळते ते बघूया। साधारणतः किती मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये असल्याची प्राथमिक माहिती आता तुमच्याकडे? प्राथमिक माहितीत त्या डिव्हाइसमध्ये जे आहे, तर जे आपल्यापर्यंत आता आहे त्यामध्ये 7 ते 8 मुलीचं त्यामध्ये फोटो दिसत आहेत। परंतु अजूनही त्यामध्ये डिव्हाइस चेक केल्यानंतर अजूनही असू शकतात। त्याच्यानंतर इतर काही त्यांनी इन्स्ट्रुमेंट वापरले आहे का ते तपासामध्ये शोधावं लागेल आणि त्यानुसार किती मुलीचं त्यामध्ये त्यानं लैंगिक शोषण केलं ते निष्पन्न होईल। आरोप केला जात आहेत की तो धमकी मुलींना देत होता, ब्लॅकमेलिंग करत होता व्हिडिओ काढून। या अँगलनं काही तपास आता सुरू आहे का? आता विक्टीमपर्यंत पोहोचू आपण। विक्टीमपर्यंत त्यांना आव्हान आपण केलेलं आहे। माननीय SP सरांनी सुद्धा आव्हान केलेलं आहे। विक्टीमपर्यंत आमच्या महिला अधिकारी पोहोचतील आणि त्यांच्याकडे चौकशी करून किंवा तपास करून असं काही आहे का ते पण आपण निष्पन्न करूया। साधारणतः 180 मुली असल्याचा आरोप झालेला आहे, 350 व्हिडिओ असल्याचं बोललं जातं। या अनुषंगानं पोलीस तपासाची सूत्र ते सायबरकडनं त्याची माहिती घेत आहोत। त्याच्या डिव्हाइसमधूनही आपल्याला माहिती प्राप्त होईल। त्यानंतर आपल्याला बोलणं उचित होईल की एक्झॅक्ट किती मुली त्यामध्ये आहेत। तर मुली अमरावती म्हणजे या परतवाड्या भागातल्या आहे की इतरतल्याही काही मुली आहे, काही अल्पवयीन मुली असल्याचं बोललं जातं? त्यांची आपण ओळख पटवतोय। अजून व्हिक्टीमची ओळख पूर्णतः पटली नाही, त्यामुळे आपल्याला निश्चित आता एक्झॅक्ट सांगता येणार नाही की मुली कुठल्या आहेत, काय आहेत। कारण पालक लोकांना आपण आव्हान करतोय की ज्यांच्या ह्या बळीत मुली आहेत त्यांनी एक आपण नंबर पण दिलेले आहेत महिला अधिकाऱ्यांचे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याबाबत आव्हान करण्यात आलेलं आहे। तर मागील 3 दिवसांपासून हे व्हिडिओ व्हायरल होते, तुम्ही लोकांना काय सांगणार आहेत? नाशिकच्या प्रकरणामध्ये देखील व्हिडिओ व्हायरल होते, त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिलेला होता। अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होते, तुम्ही काय भूमिका मांडतायत पोलीस म्हणून? माझं पोलीस म्हणून एवढंच म्हणणं असेल की सर्वांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। सर्वांनी, पालकांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि ज्यांचे कोणतेही भीती न बाळगता ज्यांच्यावर हे अन्याय झालेला असेल किंवा अत्याचार झाला असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचायला पाहिजे। त्यांचं नाव जे आहे निश्चित आपण उघड होऊ देणार नाही। विक्टीम असेल त्यांचं नाव तर कायदेशीर आपण त्यांचं नाव उघड करू शकत नाही। तर सर्वांना या आपल्या माध्यमातून आव्हान करेल की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी पोलिसांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवावी। नाहीतर पोलीस त्यांनी आपल्याला कुठं संदेश जरी दिला तर आपले पोलीस त्यांच्यापर्यंत सिव्हिल ड्रेसमध्ये महिला अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचतील। शेवटला प्रश्न, या प्रकरणामध्ये एकटा आरोपी आहेत की संघटित गुन्हेगारी यामध्ये आढळून येते? तर सध्या तरी आपण एक आरोपी अटक केला आहे, त्यामध्ये तपासामध्ये बघूया। कालच त्याला रात्री अटक केलेलं आहे, त्याच्याकडे अधिक तपास करू। आता PCR मिळाला, PCR मध्ये बघूया आणखी आरोपी असेल निष्पन्न झाले तर त्यांना आपण निश्चित अटक करू। आपण बघू शकतो हे पोलीस निरीक्षक मस्के सर होते। ज्या पद्धतीनं परतवाड्यामध्ये संपूर्ण प्रकरण झालं, या प्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तपास जो आहे तो आम्ही वेगाने करत आहे। सोबतच जवळपास 7 मुलींसोबत त्याचे फोटो व्हिडिओ जे आहेत ते त्याच्या मोबाईलमध्ये आढळलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।